Hello friends, today we are going to learn probability type 9, committee of two members. It's a very important example, committee of two members and two-digit number. Yesterday we learned two-digit number and today we are going to learn committee of two members. Remember, here 3 men and 2 women. Here 3 men, that is M1, M2, M3, women 2, W1 and W2. 3 men and 2 women. We are going to form members of two committee. किती अशा आपण बनवू शकू? How many committees are formed? पॉसिबिलिटीज काय काय होईल बघा सर. तर आपण इथं बघूया सर पॉसिबिलिटीज किती होईल. तर आपण इथं एस लिहित असताना दिस इज एस इज इक्वल टू पाच. तर कमिटी कशी होईल? पहिल्यांदा M1नी M1 M2 अशी दोघांची कमिटी फॉर्म होईल. M1 M2 कॉमा. दुसरी होईल M1 M3. दुसरी कमिटी होईल M1 M3. तिसरी होईल M1 W1 M1 W1 आणि चौथी होईल M1 W2 M1 W2. आता लक्षात घ्या, M1चं काम संपलं. नाव M2 मागे यायचं नाही, बॅकला यायचं नाही. बॅकला आलं तर पुन्हा M1 M2 होते, ते फॉर्म झाले, तेच आहे. पुढे जायचं M2 M3 काय होईल बघा सर. M2 M3 अशी एक होईल. M2 W1 M2 W1 M2 W2 M2 W2. आता बघा सर M2 जातं M3 बघायला पाहिजे सर. M3 मागे यायचं नाही, बॅकला यायचं नाही, पुढेच जायचं. M3 W1 M3 W1 M3 W2 आता लास्ट राहिलं. M1 नी बाण मारले, M2 नी बाण मारले, M3 नी बाण मारले. आता W1 नी W2 ला. आता W1 नी W2 ला बाण मारूया. असे एकच बसेल हा W1 W2 फिनिश. लास्ट हे किती वेळा सांगा सर. W1 W2 फिनिश. बघा बरं सर पॉसिबल किती आहेत. 1 2 3 3 3 जा 9 9 प्लस 1 10. therefore NS is equal to 10. NS is equal to 10. This is important. Now event A बघा सर, आपण इव्हेंट ए बघूया. घटना ए, इव्हेंटला आपण घटना म्हणतो. ए काय होईल बघा सर. ए त्यांना काय पाहिजे. इव्हेंट ए काय आहे. देअर मस्ट ॲटलिस्ट वन वुमन मेंबर. ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी, कमीत कमी एक वुमन पाहिजे. बघा सर कमीत कमी एक वुमन पाहिजे. लक्ष द्या, इथं 2 मेन आहेत, चालणार नाही. इथं 2 मेन आहेत, चालणार नाही. इथं एक वुमन आहे, घेऊन टाका. M1 W1 एक वुमन. इथं एक वुमन आहे. M1 W2 एक वुमन पाहिजे. पुढं इथे 2 मेन आहेत, नाही चालणार, एक वुमन पाहिजे. M2 W1 इथे बघा सर M2 W2 चालतंय, एक वुमन आहे. M2 W2 इथे बघा M3 W1 चालतंय, एक वुमन आहे. M3 W1 ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक पाहिजे. M3 W2 आहे सर, एक वुमन आहे. M3 W2 लास्ट बघा 2 वुमन आहेत. मग हे चालेल की नाही. कमीत कमी एक वुमन पाहिजे. मग 2 वुमन आहे, तो एक वुमन आहे का नाही, आहे की. 2 वुमन चालते ना, कमीत कमी त्यात एक आहेच की.
एक ॲटलिस्ट वन, कमीत कमी एक वुमन चालते, म्हणजे 2 वुमन इथे चालेल, लक्षात घ्या. कारण या 2 वुमन मध्ये कमीत कमी एक आहे. म्हणजे NA किती झालं बघा सर, NA किती झालं, 1 2 3, 3 2 जा 6, 6 + 1 7, 7 झालं सर, 87. नाव बी काय बघा सर, बी इज इक्वल टू, व्हॉट इज बी, पहा इथे सर, बी घेऊया, या बी काय पाहिजे बघा, 1 मॅन 1 वुमन कमिटी. 2 मेन नको, 2 मेन नको, 2 मेन नको, 2 वुमेन नको, 1 मॅन 1 वुमन पाहिजे. मग इथून सुरू होते बस, 1 मॅन 1 वुमन. M1W1, M1W1, M1W2, 1 मॅन 1 वुमन, हे नको, 2 मेन आहेत. M2W1, M2W2, M3W1 and M3W2. याच्यामध्ये पहा, 1 मेन आणि 1 वुमन आहे. 1 मेन, 1 मॅन आणि 1 वुमन. इथं 2 वुमन चालणार नाही, 2 मेन चालणार नाही, 2 मेन चालणार नाही, 2 मेन चालणार नाही, 1 मेन 1 वुमन. NB किती येईल बघा सर, NB इज इक्वल टू 6. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं पुढं इव्हेंट सी लक्षात घ्या. सी काय विचारलं, देअर शुड नॉट बी अ वुमन मेंबर. बाई नको, बाईमुळे फार महाभारत घडलंय, रामायण घडलंय, त्रास होतोय, नको बाई तेवढी नको, बरोबर, बाई नको, बापाई चालेल, बाई नको म्हणजे ही बाई गेली, बाई नको, बाई नको म्हणजे 2 पुरुष, इथं 2 पुरुष, इथं 2 पुरुष, हे चालतंय सर. 3 आहेत बघा सर. त्याफोर सी 2 पुरुष चालतंय, M1 M2, पुन्हा M1 M3 आणि लक्षात घ्या M2 M3. म्हणजे किती झालं बघा सर, NC इज इक्वल टू 3. हा सर बघा, समजते. त्यांनी प्रॉबॅबिलिटी विचारलेली नाहीये सर, त्यांनी फक्त इव्हेंट्स वरून काढायला सांगितले, प्रॉबॅबिलिटी विचारलेली नाही. समजा विचारली असती तर, विचारलेली नाहीये. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए विचारलं असतं समजा, तर कसं करणार, प्रॉबॅबिलिटी ऑफ ए बरोबर NA/NS. विचारलेलं नाहीये, पण समजा विचारलं असतं तर NA किती आहे बघा सर, 7, NS किती आहे बघा सर, 10. डिव्हिजन इज नॉट पॉसिबल. पण त्यांनी हे विचारले का सर, त्यांनी हे विचारलेलं नाहीये, आपल्याला लक्षात घ्या. त्यामुळे हे आपल्याला लिहायची काही गरज नाही. मी शिकवायचा भाग म्हणून लक्षात घ्या, शिकवायला लागले, बाकी काही. प्रॉबॅबिलिटी ऑफ ए विचारलेलं नाही. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी विचारले का त्यांनी, विचारलेलं नाहीये. प्रॉबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे NB अपॉन, लक्षात घ्या, NB/NS म्हणजेच किती होईल सांगा सर, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर, व्हॉट इज NB 6 आणि लक्षात घ्या NS किती आहे, 10. डिव्हिजन इज पॉसिबल. 2 3 जा 6, 2 5 जा 10 म्हणजे किती होईल बघा सर, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर 3/5. विचारले का, प्रॉबॅबिलिटी त्यांनी विचारलेली नाहीये, लक्षात घ्या, नॉट नेसेसरी. लक्षात आलं सर, गरज नाही आहे, पण मी तुम्हाला शिकवायचं म्हणून शिकवलं, लक्षात घ्या. प्रॉबॅबिलिटी ऑफ सी, प्रॉबॅबिलिटी ऑफ सी म्हणजे काय, NC/NS. म्हणजे सर NC किती आहे बघा सर, 3 आणि NS किती आहे बघा, 10. पण त्यांनी हे विचारलंय का सांगा सर, त्यांनी हे विचारलेलं नाही. सो इट इज नॉट नेसेसरी. हे प्रॉबॅबिलिटी त्यांनी विचारलेली नाहीये, फक्त तुम्ही A NA B NB C NC काढा. ओके, तर अशा प्रकारे सर या ठिकाणी ह्या इव्हेंट झाला. ह्यात लक्षात काय ठेवायचं, आपण 2 डिजिट नंबर बनवताना जे बाण मारत होतो ते बॅकला पण घेत होतो. आपण बॅकला असा बाण घेत होतो पुढे 2 डिजिट नंबर बनवताना. 2 डिजिट नंबर बनवताना हे बाण M3 वरनं M1 ला, M3 वरनं M2 ला असे घेत होतो. 2 डिजिट नंबर बनवताना बाण मागं आणि पुढे घेत होतो, बॅकला आणि पुढं, असे फ्रंटला दोन्ही घेत होतो. हिथं नाही, फक्त पुढं.
2 मेंबर्स बनवताना फक्त बाण पुढं, बॅकला यायचं नाही, मागे यायचं नाही, फक्त बाण पुढे घ्यायचे. हे टेक्निक तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, लक्षात घ्या. बरोबर. आता काही आपण होमवर्कची एक्झाम्पल्स इथं बघणार आहोत जी थोडीशी मी तुम्हाला मदत करेन. एक सॅनिटेशन कमिटी बनवायची आहे, स्वच्छता समिती. फार घाण करतात आजकालची मुलं, होय की नाही? इकडं घाण टाक, तिकडं घाण टाक, संडासमध्ये घाण कर, स्वच्छता नाही, बाथरूम मध्ये नाही. त्यामुळं सॅनिटेशन कमिटी, स्वच्छता समिती केलेली आहे, ऑफ 2 मेंबर्स करायचे आहे, टू बी फॉर्म. त्यात 3 मुलं आणि 2 मुली आहेत, लक्षात घ्या सर. मग 3 मुली म्हणजे आपण काय बघूया सर, इथे समजा आपण म्हणलं 3 मुलं म्हणजे B1, B2 आणि B3, 3 मुलं. आणि 2 मुली म्हणजे काय बघा सर, G1 आणि लक्षात घ्या G2. आता याची कमिटी बनवायची आहे, लक्षात घ्या. काय होईल NS? बघा बरं सर, NS S काय होईल बघा सर, S काय होईल? बाण मारायला लागतील सर तुम्हाला. S कसं होईल? तर पहिल्यांदा B1 नी पहिल्याला बनलं, बाण पुढे B1 B2, बरोबर सर. B1 नी दुसऱ्याला B1 B3, बाण पुढे B1 G1, B1 G2, बरोबर आहे सर. पुढे बघा, अजून बाण पुढे घ्यायचे. आता B1चं काम संपलं, B2, B2 B3, B2 G1, B2 G2 झालं. आता B3 कडे जायला पाहिजे आपल्याला. B3 वरनं B3 पुढेच जायचं, B3 G1, बघा सर, B3 G1 आणि हे B3 G2. आता लास्ट राहिलं, ह्याचं ह्यानी बाण मारले, ह्यानं बाण मारले, ह्यानं बाण मारले, अजून ह्यानं मारायचं राहिला सर. एवढा घेऊया. G1 नी हा पहिल्याला बाण, G2, G1 G2, बघा सर. मग ह्याच्यामध्ये आता काय काय म्हणले त्यांनी, ABCD तुम्हाला घ्यायचे आहेत सर. काय होईल A? हे NS किती झालं बघा सर, NS इज इक्वल टू NS 1 2 3 4 5 6 7 8 9 10, NS 10 झालं बघा सर. राईट. आता काय म्हणतोय तो, ऍटलिस्ट 1 गर्ल, कमीत कमी 1 मुलगी पाहिजे, म्हणजे 2 मुली चालतील. कमीत कमी 1 मुलगी पाहिजे म्हणजे 2 मुली चालतील, लक्षात घ्या सर. हे तुम्हाला करता येईल सर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय येईल सांगा बरं. ह्याच्यामध्ये या ठिकाणी किती येईल, कमीत कमी 1 मुलगी पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये हे येणार 1 2 3 4 5 6 7, कमीत कमी 1 मुलगी. 2 मुली चालतील, 2 मुली चालतील, म्हणजे इथं किती येईल बघा सर, NA इज इक्वल टू 7 येईल. हे 2 मुली चालतील, त्यात कमीत कमी 1 आहे. 1 बॉय 1 गर्ल कसं होईल, 1 2 3 4 5 6, इथं NB बरोबर 6, बरोबर आहे सर. इथे बॉईज ओनली, फक्त पोरं द्या, नको पुरी नको, लई त्रास देतात पुरी म्हणलं की रामायण महाभारत नको, लय लक्षात घ्या. म्हणजे नुसती पोरं घ्या. 1 2 3, NC इज इक्वल टू 3, हे व्यवस्थित लिहून करायचं. आता ऍट द मोस्ट 1 गर्ल, जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे सर. जास्तीत जास्त, नीट लक्ष द्या, जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे. जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे, लक्षात घ्या. 2 मुली बिलकुल नकोत, ह्या 2 मुली नकोत. जास्तीत जास्त 1 मुलगी, जास्तीत जास्त 1 मुलगी म्हणजे मुलगी नसली तरी चालेल. म्हणजे जास्तीत जास्त 1 मुलगी म्हणजे सर या ठिकाणी मुलगी नसली तरी चालेल, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पाहिजे. मग हे 1 मुलगी जिथं आहे ते सगळे येणारच आहे, आणि 2 मुलंवाले पण चालतील. ह्याच्यामध्ये 2 मुलं असलेली पण चालतील, फक्त येणार काय नाही, G1 G2 येणार नाही. जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे, म्हणजे 2 मुली नकोत, बाकी सगळं चालतंय. जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे, म्हणजे 2 मुली चालतील का, नाही, जास्तीत जास्त 1 चालेल. मग 1 मुलगी इथं आहे, आणि जिथं 2 मुलं आहेत ते बी चालेल, कारण जास्तीत जास्त 1 मुलगी पाहिजे. मुलगी नसली तरी चालती, म्हणजे 2 मुलं पण चालतात. म्हणजे एवढं हे वगळायचं फक्त, हे सोडून बाकी सगळं. म्हणजे किती होईल सांगा सर. इथे ND इज इक्वल टू 9, हे फक्त 2 मुली सोडून बाकी सगळं घ्यायचं.
जास्तीत जास्त एक मुलगी म्हणजे 2 मुली सोडून बाकी सगळं घ्यायचं. मग त्याच्यावरून लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी लिहा, NS वगैरे हे सगळं आपण लिहून घ्या. इथे बघा बरं सर, इथे सुद्धा मी तुम्हाला मदत करणार आहे होमवर्कचं. आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण. 5.2 मधलं 4th आहे. बघूया सर. बघा बरं सर, 2 बॉईज आणि 2 गर्ल्स म्हणजे आपण तयारी करूया. B1 B2 G1 G2 काय होईल? एस काय होईल बघा सर, बाण मारायचे. कसं होईल बघा, B1 नी पहिल्याला B1 B2, B1 नी दुसऱ्याला B1 G1, B1 नी तिसऱ्याला B1 G2, राईट. B2 घ्या सर, B2 नी पहिल्याला B2 G1, B2 नी दुसऱ्याला B2 G2. आता लास्ट घेताना हे दोघांचं हे घ्यायचं G1 नी G2 ला, म्हणजे कसं होईल बघा सर, G1 G2 लास्ट G1 G2. बघा सर समजतंय का? म्हणजे कसं झालं, या ठिकाणी लक्षात घ्या इतके झाले हे. आणि तुम्हाला हा NS लिहिता येईल सर, सॅम्पल स्पेस, ज्याला आपण S मध्ये 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे तुम्हाला लिहिता येईल. कमिटीमध्ये 1 बॉय 1 गर्ल पाहिजे. पहिलं कमिटीमध्ये 1 बॉय 1 गर्ल पाहिजे. सोपं आहे सर. 1 बॉय 1 गर्ल, 1 बॉय 1 गर्ल, 1 बॉय 1 गर्ल, 1 बॉय 1 गर्ल, 4 आहेत बघा सर. हे 4 लिहून टाकायचे. इथं कमिटीमध्ये 2 गर्ल्स पाहिजेत, हे 2 गर्ल्स आहेत, G1 G2 इथे लिहून टाकायचं. कमिटीमध्ये 2 मुलं पाहिजेत, हे B1 B2 इथे लिहून टाकायचं. बघा बरं सर, कमिटीमध्ये 2 मुलं पाहिजेत, B1 B2 लिहा. कमिटीमध्ये 2 मुली पाहिजेत, G1 G2 लिहा. 1 मुलगा 1 मुलगी पाहिजे, मुलगा मुलगी, मुलगा मुलगी, मुलगा मुलगी, मुलगा मुलगी, हे 4 इथे लिहून टाका. सॅम्पल स्पेस दाखवल्या खाली. करता येईल सर. हां, अशा प्रकारे हे रिकाम्या जागा भरायच्या, जे ह्याला आपण या ठिकाणी ऍक्टिव्हिटी शीट म्हणतो. लक्षात घ्यायला आपण ती पूर्ण करायची. ओके.